चला मंडळी, आज आपण इथे रेस्टॉरंट ढाबा स्टाईल तंदुरी चिकन कसं करायचं आहे ते बघणार आहोत। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा। एकदम सोपी रेसिपी आहे, झटपट अशी तयार होते। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। चला तर मंडळी, रेसिपी तर तुम्ही बघितलेलीच आहे, तंदुरी चिकनची आहे। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। अप्रतिम अशी रेसिपी बनते। चला तर इथे मी 1.5 किलो मटण घेतलेलं आहे आणि आता आपण ते एका चाळणीवरती काढून घेते। चाळणीवरती घेते त्या म्हणजे काय होईल, आपल्याला ते धुवून घेता येईल व्यवस्थित। थोडंसं साफ करून घ्यायचं काही घाण असेल तर। तंदुरी चिकन करताना शक्यतो थोडेसे पीस मोठे मोठे ठेवायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित आपल्याला ते बनवता येईल। याच्यामध्ये लेग पीस जास्त प्रमाणात घ्यायचे आहेत किंवा मोठे पीस ठेवायचे। मी तर जास्त सॉफ्ट पीस घेतलेले नाहीयेत। आता आपण ह्याला आहे ना धुवून घेतलेले नितळ ठेवायचे। तर त्याच्या आधी 1-2 पीसला कट द्यायचे राहिले होते, ते मी कट देऊन घेते, म्हणजे मसाला व्यवस्थित याच्यामध्ये मुरला जाईल। आणि त्यानंतर असंच चाळणीवरती नितळ आपण 10 मिनिटांसाठी ठेवून देऊया। आता मी इथं घट्ट दही आहे ते 8 चमचे घेतलेले। दही पातळ असेल तर कापडावरती किंवा मग गाळणीवरती ठेवून थोडंसं त्यातील पाणी काढून घ्यायचं आणि नंतर दही घ्यायचं आहे, म्हणजे मॅरिनेशन करताना ते जास्त पातळ होत नाही आणि व्यवस्थित चिकनला कोटिंग होते। आता इथं 8 चमचे दही घेतलं, त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड केलं, त्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे। त्यानंतर इथं लाल तिखट, जे काश्मीरी लाल तिखट आहे ते 1 चमचा भरून घातलेलं आहे। त्यानंतर आपण इथं एव्हरेस्टचा तंदुरी चिकन मसाला घेतलेला आहे, तो इथं 4 ते 5 चमचे घालून घ्यायचा आहे। हा मसाला थोडा जास्त घालायचा, म्हणजे छान फ्लेवर येतो। बघा आता इथं 4 ते 5 चमचे मी घालून घेतलेला आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा इथं आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि हे सगळं मिश्रण आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। जे आपण चिकन नितळ ठेवलं होतं ते 15 ते 20 मिनिटं त्यातील चांगलं पाणी निथळून द्यायचं आणि त्यानंतर मग मॅरिनेट करायला टाकायचे। नाहीतर काय होईल, चिकन मध्ये पण पाणी राहील आणि दह्याला पाणी सुटतं, त्यामुळे ते एकदम पातळ होईल आणि जी कोटिंग झालं पाहिजे तर ते व्यवस्थित होणार नाही। तर बघा अशा पद्धतीने हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथं आपलं चिकनला चांगला मसाला मिक्स झालेला आहे। आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे असंच आपण फ्रीज मध्ये ठेवणार आहे। तर बघू शकता, आता याच्यावरती मी थोडीशी कसुरी मेथी हातावरती चोळून घालते आणि ह्याचा कलर आपल्याला अजून लाल पाहिजे असेल, तुम्हाला नसेल आवडत तुम्ही नाही टाकलात तरी चालेल, परंतु असं छान दिसायचं वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा खायचा कलर असतो तो घालायचा आहे आणि पुन्हा हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा असं छान तंदूरचा कलर येतो आणि चांगलं मिक्स झालं की आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि त्यानंतर आपण फ्रीज मध्ये ठेवून देऊया। काय मस्त असा कलर दिसतोय की नाही। चला तर मग 1 ते 1.5 तासासाठी आपण असंच फ्रीज मध्ये ठेवून देऊया, म्हणजे व्यवस्थित मॅरिनेट होईल आणि चिकन आहे ते छान व्यवस्थित लवकर शिजलं जातं। चला तर आता आपण 1 ते 2 तासासाठी, जेवढा तुम्हाला वेळ असेल, पण कमीत कमी 1 तास तरी याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। म्हणजे काय होतं, चिकन पण चांगलं शिजलं जातं, चवीला छान लागतं आणि मसाला त्याच्यामध्ये छानपैकी मुरला जातो त्यासाठी। चला तर आता आपण 1 ते 1.5 तासानंतर पाहूया। आता इथं 1.5 तास झालेला आहे, मी 1.5 तास ठेवलं होतं। बघा काय मस्त असा कलर दिसतोय। आणि आता आपण हे चिकन आहे ते एका जाळीवरती काढून घ्यायचे, अवनची जी जाळी असते त्याच्यावरती काढून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने थोडेसे लांब लांब त्याचे पीस हे करायचे आहेत। हा ओव्हन आहे तो OTG आहे, ओव्हन टोस्टर आणि ग्रिलर आहे। तर याच्यामध्ये 180 डिग्री सेल्सिअसला आधी 10 मिनिटं गरम करून घेतला होता, म्हणजे फ्री हीट करून घेतला होता। आणि त्यानंतर आपण हे चिकन याच्यामध्ये घालून घेतलेले। खाली मी प्लेट ठेवलेली आहे, म्हणजे यातील फॅट असतं किंवा मसाला असतो तो जळून खाली पडतो आणि ओव्हन खराब होतो, त्यासाठी आपण खाली प्लेट ठेवून घेतलेली आहे। आता इथं 240 डिग्री सेल्सिअसला आपण हे 35 ते 40 मिनिटं ओव्हन मध्ये ठेवून द्यायचं आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने आपण हे सेट केलेलं आहे। आणि आता 35 मिनिटांनंतर आपण बघूया, बाहेरून आपल्याला दिसतं की ते शिजत आलेलं आहे, त्याच्यावरती एक ब्राऊन कलरची असं लेयर येते, मग समजायचं की आपलं चिकन आहे ते व्यवस्थित तयार झालेला आहे। चिकन ठेवल्यानंतर 2 ते 3 वेळा येऊन बाहेरून चेक करायचं की त्याचा कलर चेंज झालेला आहे का किंवा जास्त जळलेला आहे का। 35 ते 40 मिनिटांमध्ये हे चिकन आहे ते तयार होते। तर बघू शकता याचा कलर चेंज झालेला आहे। आता आपण हे काढून घेऊया, व्यवस्थित हे काढून घ्यायचे। गरम आहे, गरम असतानाच तुम्ही याच्यावरती बटर घालू शकता, छान अशी टेस्ट लागती। बघा काय मस्त असा कलर आलेला आहे आणि बघूनच तोंडाला अगदी पाणी सुटेल। तुम्हाला नॉनव्हेज खायला जास्त आवडत असेल तर ही रेसिपी नक्की तुमच्यासाठी आहे। सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरीही बनवू शकता, असं मुलांना बनवूनही देता येतं। बघा काय अप्रतिम असं आपलं तंदुरी चिकन दिसतंय ते।
चला तर मंडळी, इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करा अशाच आपल्या काही रेसिपी पाहण्यासाठी. इतरही रेसिपी संगीता सोमी किचन वरती तुम्हाला पाहायला मिळतील. बाकीचं जे चिकनचे तुकडे राहिले होते तेही मी असेच ग्रिल करून घेतलेले आहेत. त्यावरती बटर घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण सर्व करून घ्यायचं आहे. हे आहे ते मिओनीज बरोबर तुम्ही सर्व करू शकता. काय मस्त अप्रतिम अशी रेसिपी तयार होते. नक्कीच अशा पद्धतीची रेसिपी एकदा बनवून बघा आणि कशी झाली ती नक्की कमेंट करून सांगा. चला तर मंडळी, मी तर टेस्ट करून बघतेच. तुम्ही कधी करताय नक्कीच बनवा आणि कमेंट करून सांगा मला कशी झालेली आहे ही रेसिपी. धन्यवाद.